सामाजिक न्याय विभागाकडून 20 गटई कामगारांना पत्र्याच्या स्टॉलचे वाटप. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांच्या हस्ते वितरण. अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या गटई स्टॉल योजनेअंतर्गत 20 पात्र लाभार्थ्यांना पत्र्याच्या स्टॉलचं वाटप करण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह सोलापूर इथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुलोचना सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व हस्ते हा कार्यक्रम पार पडला. 1977 पासून योजना कार्यरत गटई स्टॉल योजना 1977 पासून शासनाने अनुसूचित जातीतील चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी समाजातील लोकांसाठी सुरू केली आहे. महाराष्ट्रात चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्तीच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जातीतील व्यक्ती कार्यरत आहेत. हे व्यावसायिक रस्त्याच्या कडेला उन्हातान्हात बसून सेवा देत असतात. त्यांना ऊन, वारा व पावसापासून संरक्षण मिळावे, आर्थिक उन्नती व्हावी यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात 100% सहाय्यक अनुदानावर गटई स्टॉल देण्याची योजना राबविण्यात येते. नमस्कार, मी सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे. अनुसूचित जातीतील चर्मकार समाजामधील लोकांना आपल्या उपजीविकासाठी जे रस्त्यावरती चर्मकार समाज काम करतात, कातडे कमावणं असेल किंवा चप्पल विक्री वगैरे, तर अशा लोकांसाठी आपल्याकडे गटई स्टॉलची योजना 1977 पासून राबवली जाते. तर यावर्षी आपल्याकडे 9,80,000 इतकी तरतूद प्राप्त झाली होती. त्या तरतुदीमधून आपण जिल्ह्यातील 20 गटई कामगारांना आपण आज गटई स्टॉलचं वाटप केलेलं आहे. त्यासोबतच त्यांना व्यवसायासाठी खर्च म्हणून आपण 5,000 प्रत्येकीप्रमाणे आपण तरतूद त्यांना देत आहोत. आज मुलांचे वसतिगृह अशोकनगर सोलापूर या ठिकाणी कार्यक्रम झाला. त्यामध्ये 20 लोकांना आपण या गटई स्टॉलचं वाटप केलेलं आहे. नक्कीच आता याही वर्षी आपण जास्त तरतुदीची मागणी केलेली आहे. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. त्यासाठीचे अर्ज कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. त्या अर्जांची पूर्तता करून आपण इथे अर्ज सादर करावेत असे मी आपल्याला आवाहन करेन.